नाल्यातली पाणवेल काढण्यासाठी वसई-विरार महापालिकेनं यावर्षी अनोखी शक्कल लढवून या ठिकाणी जेसीपी जी आहे तिला जाळीची बकेट बनविण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी जेसीपीच्या साहाय्याने जे मोठमोठे नाले आहेत या नाल्यावरती पाणवेल जी आहे ही पाणवेल या ठिकाणी काढण्यात येत आहे आणि त्यामुळं जो पाणवेलचा जो भाग आहे आणि त्यावर वाढणारा जो मच्छरचा उपद्रव आहे हा या ठिकाणी थांबला जाणार आहे। नेमका कशा पद्धतीने ही नाले सफाई आहे आणि नेमकी काय आयडिया आहे याच्यासाठी बोलण्यासाठी माझ्यासोबत उपायुक्त नानासाहेब कामटे आहेत। सर, काय सांगणार एकंदरीत काय नेमकी ही संकल्पना आहे? महापालिकेतील साधारणतः 28 जे मोठे नाले आहेत याच्यावरती पाणवेलचं प्रमाण बऱ्यापैकी वाढल्यामुळे माननीय आयुक्त महोदयांनी सदरचे पाणवेल काढण्यासाठी निर्देश दिले आणि त्या अनुषंगाने जे पारंपरिक पद्धतीने बकेटच्या सोबत जे करत होते पाणवेल इरॅडिकेट करत होते त्याच्याऐवजी आपण या ठिकाणी जाळीचं एक बकेट तयार केलेलं आहे की ज्यामध्ये त्या बकेटमध्ये पाणी न येता पाणी पाठीमागे राहून फक्त पाणवेल काढली जाईल। यामुळे या कामाचं स्पीड आमचं वाढलेलं आहे। एक साधारणतः 8 तासामध्ये 400 मीटर पर्यंतचे नाले आम्ही साफ करत आहोत आणि यामुळे सदरचं काम अधिक वेगाने आणि अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी आम्हाला मदत होत आहे। सर, याचं काय नुकसान होतं या नाल्याचं, या पाणवेलमुळे याचा काय त्रास होतो? या पाणवेलमुळे साधारणतः हे सर्व नाले कव्हर करून त्या नाल्यांचं जे प्रदूषण होते ते जास्त प्रमाणात होत असतं आणि याच्या बायोडायव्हर्सिटीवरती याचा परिणाम होत आहे। तसेच या पाणवेल वाढल्यामुळे या ठिकाणी मच्छरांच्याही खूप तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या, त्यामुळे आपण ह्या सर्व पाणवेल काढण्यासाठीचे हे नियोजन केलेलं आहे। एकूण शहरामधले जे 28 नाले आहेत वाढलं आणि या नाल्यामध्ये वाढलेली पाणवेल काढण्यासाठी ही जी जाळीची बकेट अतिशय उपयुक्त ठरणार आहे आणि त्यामुळे नागरिकांना जो मच्छराचा वाढणारा त्रास होणारा जो आहे तो सुद्धा या निमित्तानं कमी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।